रामकृष्ण हरी. मित्रांनो, आजचा माझ्या यूट्यूब व्हिडिओचा विषय आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी या विषयावर माझा एका वर्तमानपत्रामध्ये लेख आला होता जुलै 2008 साली. त्याचं शीर्षक किंवा टायटल होतं आषाढी एकादशी भक्ती व समतेचा अभूतपूर्व संगम. लेख पुष्कळ मोठा होता. त्यातलं मी असा विचार केला की तुम्हाला वाचून दाखवतो त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर सुरुवात करूया आषाढी एकादशी बद्दल. एकादशी ही भगवान विष्णूंची किंवा विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची तिथी मानली जाते. तिलाच हरिदिनी, हरीचा दिवस असेही म्हणतात. जेव्हा एकाच पंधरवड्यात दोन एकादशी येतात तेव्हा पहिलीला स्मार्त व दुसरीला भागवत एकादशी म्हणतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशा येतात. एकादशीची आपण थोडक्यात कथा पाहूया. एकादशीची पौराणिक कथा अशी आहे की मृदुमान्य नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून अमरत्वाचा वरदान मागून घेतले होते. त्याला भगवान शंकरांनी तुला स्त्रीशिवाय इतर कुणाच्याही हातून मरण येणार नाही असा वर दिला. त्यानंतर मृदुमान्य सर्व देवांशी लढून त्रिभुवनाचे राज्य जिंकण्यास निघाला. तेव्हा चतुर्भुज देवी शक्तीने प्रकट होऊन आपल्या तलवारीने मृदुमान्याचा वध केला व सर्व देवांना सांगितले, मी तिन्ही जगतांची माता एकादशी आहे. माझ्यात ब्रह्मा, विष्णू व महेश यांची शक्ती एकवटलेली आहे. मला प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत करावे. ह्या व्रताचे पालन करणाऱ्यांचे मी सर्व संकटांपासून संरक्षण करीन. नाथ महाराजांनी म्हटले आहे, म्हणजे एकनाथ महाराजांनी, अनंत व्रताची राशी पाया लागता एकादशी. वारकरी संप्रदायानेही एकादशीला रतराज म्हटले आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवसाला शयनी, देवशयनी किंवा महा एकादशी किंवा पद्मा एकादशी ही म्हणतात. या दिवशी विशेषतः महाराष्ट्रातील व आजूबाजूच्या प्रांतातील देवळांमध्ये व धार्मिक संस्थांमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण साजरा केला जातो. भगवान पांडुरंगाची विधिवत पूजा केली जाते. देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा तेवत ठेवण्यात येतो. भक्तगण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात, उपवास करतात व काही जण फक्त फलाहार करून परमेश्वराचे नामस्मरण, भजन, कीर्तन व प्रवचन इत्यादी मध्ये व्यस्त राहतात. कारण खरे तर उपवास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात राहणे. देवाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो व काही ठिकाणी भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादही वाटला जातो. रांगोळ्या, फुले व विद्युत रोषणाईने देवळांची सजावट केली जाते. आता आपण समजून घेऊया पुढचा जो भाग आहे चातुर्मासाला किंवा चातुर्मासाचा प्रारंभ. अशी मान्यता आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात व ते 4 महिन्यानंतर कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी किंवा देवोत्थनी एकादशीच्या दिवशी जागे होतात. आषाढी एकादशीच्या दिवशीच चातुर्मासाची सुरुवात होते. यावेळी शेतकऱ्यांचे पेरणीचे काम पूर्ण झालेले असते. चातुर्मासाचे 4 महिने वर्षा ऋतूचे असल्यामुळे बहुतेक नद्यांना भरपूर पाणी असते. पूर्वीच्या काळी नद्यांवर चांगले पूल नसत, त्यामुळे बळीराजाला वेळ असून देखील फारसे कुठे जाणे येणे शक्य नव्हते. त्यामुळे आपला सवडीचा वेळ परमेश्वराचे नामस्मरण, प्रार्थना, भजन, कीर्तन, ध्यानधारणा इत्यादी चांगल्या कामासाठी कारणी लावावा हीच चातुर्मासाच्या मागची कल्पना निश्चित असावी. अन्यथा भगवान विष्णू 4 महिने निद्रिस्त होतात ही केवळ एक पौराणिक कल्पना वाटते, नाही का मित्रांनो? आषाढी एकादशी हा भगवान पांडुरंग किंवा विठोबा, विठ्ठल यांच्या भक्तीत साजरा करण्यात येणारा एक मोठा धार्मिक आनंद सोहळा आहे व त्याचे रूपांतर पंढरपूरच्या आषाढी वारीत किंवा यात्रेत होते. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले अत्यंत पुरातन व भारतातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, ज्याचे वर्णन दासगणू महाराजांनी पृथ्वी तलावावरील वैकुंठ किंवा भूवैकुंठ असे केले आहे.
हा उल्लेख आपल्याला गजानन महाराजांच्या पोथीमध्ये देखील मिळतो, श्री गजानन विजय ग्रंथात देखील बघायला मिळतो। या पंढरपुरात विठ्ठलाचे व रुक्मिणीचे मंदिर आहे, तसेच इतरही देवांची मंदिरे व संतांची मंदिरे व पायऱ्या आहेत। युगे 28 विठेवरी उभा। पंढरपुरात पूर्वकाली पुंडलिक नावाचा एक मातृपितृ भक्त सतत आपल्या आईवडिलांची निरपेक्ष सेवा करत असे। त्यामुळे साक्षात भगवान विष्णू प्रसन्न होऊन पांडुरंगाच्या रूपात पुंडलिकाला भेटायला आले। आईवडिलांचे पाय चेपून देण्यात मग्न असलेल्या पुंडलिकाने पांडुरंगासाठी एक वीट फेकली व त्यावर उभे राहून वाट पाहण्यास सांगितले। आई वडिलांची सेवा करण्यात पुंडलिक इतका मग्न होता की तो भेटीस आलेल्या पांडुरंगाला विसरून गेला। तेव्हापासून पांडुरंग म्हणजेच विठोबा भक्ताची वाट पाहत कंबरेवर हात ठेवून त्या विटेवर 28 युगे उभा आहे अशी मान्यता आहे। भक्तगण ह्याच पांडुरंगामध्ये विष्णू व कृष्णाचे रूप बघून भक्ती करतात। वर्षभर लाखो भक्तगण पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला येतात व त्यात अनेक संत, धनिक, कलाकार, पुढारी, मंत्री इत्यादी यांचाही सर्वसामान्यांबरोबरच समावेश असतो। थोडासा आपण आता मित्रांनो माझ्या लेखामध्ये मी वारीचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, ते आपण बघूया आता। पंढरपूरची वारी वर्षातून दोनदा म्हणजे आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला असते। आषाढी एकादशीचा सोहळा जास्त मोठ्या प्रमाणात साजरा होतो व त्यासाठी पंढरपूरला महाराष्ट्रासह विशेषतः कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातूनही अनेक लोक येतात। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा निदान 1000 वर्ष तरी जुना आहे। पंढरपूरच्या पायी वारीची ही प्रथा शेकडो वर्षापासून प्रचलित आहे व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज व अनेक महान संतांनी पंढरपूरची पायीवारी केली आहे। सन 1685 साली संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी प्रथमतः वारीमध्ये पालखी सोहळ्याची सुरुवात केली। संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांनी आपली दिंडी आळंदीला नेली व तेथे त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवून दिंडी पुढे पंढरपूरला नेली। आजच्या काळात संघटित व शिस्तबद्ध स्वरूपातल्या दिंडीची सुरुवात हैबत बाबा यांनी केली। वारीमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित व सर्व जातीतील लोक एकत्र येऊन सर्व भेदभाव विसरून लहान मोठ्या दिंड्या बनवतात। हे असे वारकरी अगदी शेकडो मैलांचे अंतर सुद्धा पंढरपूरच्या वाटेने विठू नामाचा गजर करत चालत जातात। त्यातील अनेक जण अनवाणीच जातात व ऊन, वारा, थंडी, पाऊस सहन करत हातात भागवत धर्माच्या भगव्या पताका नाचवत टाळ मृदुंगांच्या तालासुरात ज्ञानबा तुकाराम, जय हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय इत्यादी घोष करत नाचत गातत भक्तिरसात तल्लीन होतात। या वारीमध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम, पैठणहून संत एकनाथ, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, हैदराबादहून संत मुक्ताबाई, सासवडहून संत सोपानदेव व इतर अनेक संतांच्या पादुका व प्रतिमा ठेवलेल्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात। तसेच शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साईबाबा यांच्याही पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात। पालख्यांबरोबर चालणारे वारकरी टाळ, मृदुंग, वीणा, ढोलकी, चिपळ्या, झांज इत्यादी वाजवत भजन कीर्तन करत, संतांचे अभंग म्हणत, परमेश्वराचे नामस्मरण करत, फुगड्या व इतर खेळ करत, नाचत गातत स्वतःचे अस्तित्व विसरून परमेश्वराशी एकरूप होतात। अशा प्रकारे पालख्या व लाखो भक्तांच्या दिंड्या सुमारे 21 दिवसांच्या पायी प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचतात। वारकरी आधी चंद्रभागा नदीत स्नान करतात व त्यानंतर पांडुरंगाच्या रावळी जाऊन दर्शन घेतात। त्यावेळी संत नामदेवांनी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक भक्ताच्या मनात हीच भावना असते, पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे। पूर्ण श्रद्धा व भक्तीने आषाढी एकादशीचे व्रत व पंढरपूरची वारी करणाऱ्या अनेक भक्तांना परमेश्वरी साक्षात्काराचे दिव्य अनुभव येतात। संत गोरा कुंभार ज्यांच्या हातांचे दोन्ही पंजे तुटलेले होते
एका आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये संत नामदेवांचे कीर्तन ऐकत बसले होते. त्यावेळी इतर लोकांबरोबर देहभान विसरून संत गोरोबाही आपले तुटके हात टाळ्या वाजवण्यासाठी एकमेकांवर आपटू लागले. आणि काय चमत्कार, त्यांच्या दोन्ही हातांना पंजे फुटून हात पूर्ववत केव्हा झाले हे त्यांच्याही लक्षात आले नाही. मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पंढरपूर क्षेत्री आषाढी एकादशीस ध्यान करीत बसले असता खेड्यांची उन्नती करण्यासाठी ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा ईश्वराने त्यांना दिली. शेगावचे संत श्री गजानन महाराजांनीही आषाढी एकादशीच्याच दिवशी पंढरपूरला श्री बापूना काळे यास विठ्ठल स्वरूपात दर्शन दिले. संत तुकारामांनी मोठा दुष्काळ पडलेला असताना व स्वतःवर बिकट आर्थिक काळ आला असतानाही एकादशीचे व्रत, उपवास, कीर्तन व भजन करणे सोडले नाही. 1947 सालच्या सुमारास साने गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीवादाविरुद्ध आमरण उपोषण करून समाजातील सर्व जाती लोकांसाठी पंढरपूरच्या मंदिराचे दारे उघडी करून दिली. आषाढीची वारी म्हणजे समाजातील सर्व घटकांनी समस्त भेदभाव विसरून एकत्र येण्याचा व ईश्वरी भक्तीत तल्लीन होण्याचा आनंद सोहळाच आहे. वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था नष्ट करून समाजातील सर्व घटकांमध्ये समता, ममता व बंधुत्व निर्माण करणे हीच हिंदू धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद सारे अमंगळ, कोणाही जीवाचा नव घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पुंडलिकाची कहाणी आईवडिलांची निरपेक्ष सेवा करण्याचा संदेश देते व त्यातूनच ईश्वर आपोआप प्रसन्न होईल असे सांगते. वारकरी पंथाचा भक्ती मार्ग हा अगदी सरळ साधा असून कुठल्याही प्रकारचा कर्मठपणा, कर्मकांड व अंधविश्वास यांच्या पलीकडचा आहे. भक्ती मार्गात असल्यामुळे मनुष्य आपोआपच सुसंस्कारित होऊन सर्व वाईट गोष्टींपासून व व्यसनांपासून दूर राहतो. ऊन, थंडी, पाऊस, वारा यात पायी वारी केल्यामुळे सहनशक्ती वाढते, शारीरिक व मानसिक बळ मिळते आणि निसर्गाला समजून घेण्याची व निसर्गाशी व परमेश्वराशी एकरूप होण्याची संधी मिळते. आषाढी एकादशीचे व्रत व पायी वारी आत्मसंयम, स्वयंशिस्त व त्यागी वृत्ती शिकवते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भक्ती मार्गानेच शेतकरी, कष्टकरी व वारकरी वर्गाला आंतरिक बळ देऊन धारकरी बनवून शत्रूशी लढण्याची व देशाचे रक्षण करण्याची शक्ती दिली. प्रतिवर्षी आषाढी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या हीच परमेश्वराच्या व संतांच्या चमत्काराची व आशीर्वादाची साक्षात अनुभूती आहे. मित्रांनो, माझा लेख इथे वाचून संपलेला आहे. तर आशा करतो की तुम्हाला आवडला असेल. आणि खरोखर मी यातला फार मोठा अभ्यासक नाही, परंतु माहिती गोळा करून, कष्ट करून, संकलन करून हा लेख लिहिला होता. त्यावेळी 9 वर्षापूर्वी बऱ्याच लोकांना आवडला होता. मला अनेक लोकांचे फोन देखील आले होते. तर तुम्हाला देखील हा लेख, हा विषय आषाढी एकादशीचा मी जसा मांडला आहे आवडला असेल, त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा कृपया. यूट्यूबवरून, फेसबुकवरून, व्हॉट्सअपवरून, ईमेल्सवरून अनेक प्रकारे हा विषय तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी थांबतो मित्रांनो. जय हरी, जय हरी माऊली.